तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे दत्ता आणि तुम्ही बघत आहात मराठी फॅक्ट बार युट्यूब चॅनल. तर जास्त वेळ आलो तर व्हिडिओला सुरू करू, पण व्हिडिओ सुरू करण्याअगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला मग व्हिडिओ सुरू करू. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, रेल्वेच्या हॉर्नचा आवाज किती लांब पोहोचतो? तुमचे ऑप्शन आहेत 6 किलोमीटर, 7 किलोमीटर, 8 किलोमीटर, 9 किलोमीटर. मित्रांनो, कोणाला उत्तर माहित असेल तर कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे 6 किलोमीटर. आपला दुसरा प्रश्न आहे, जास्वंदाचे फूल खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत दमा, कॅन्सर, मूळव्याध, डायबिटीज. कोणाला उत्तर माहित असेल तर कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे मूळव्याध. आपला तिसरा प्रश्न आहे, जगातील सर्वात सुंदर सापाचे नाव काय? तुमचे ऑप्शन आहेत व्होनस, पायथन, शिल्ड टेल, किंग कोब्रा. या प्रश्नाचे उत्तर आहे शिल्ड टेल. आपला चौथा प्रश्न आहे, राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू कितव्या वयात झाला? तुमचे ऑप्शन आहेत 29, 30, 32, 35. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे 29. आपला पाचवा प्रश्न आहे, शॅम्पूचा शोध कोणत्या देशात लागला? तुमचे ऑप्शन आहेत रूस, भारत, ब्रिटन, अमेरिका. कोणाला उत्तर माहित असेल तर कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे भारत. आपला 6वा प्रश्न आहे, माणसाच्या डोक्यात किती टक्के पाणी असते? तुमचे ऑप्शन आहेत 50%, 60%, 70%, 80%. कोणाला उत्तर माहित असेल तर कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे 80%. आपला 7वा प्रश्न आहे, कोणत्या देशात लग्न करण्या अगोदर रडावे लागते? तुमचे ऑप्शन आहेत चीन, नॉर्वे, भारत, जपान. या प्रश्नाचे उत्तर आहे चीन. आपला 8वा प्रश्न आहे, कोणती भाजी खाल्ल्याने उंची झपाट्याने वाढते? तुमचे ऑप्शन आहेत भेंडी, गोबी, पालक, लाल माठ. या प्रश्नाचे उत्तर आहे पालक. आपला 9वा प्रश्न आहे, प्राचीन राम मंदिर कोणी तोडले होते? तुमचे ऑप्शन आहेत बाबर, हुमायूं, अकबर, शहाजहां. कुणाला उत्तर माहित असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचे उत्तर आहे बाबर. आपला 10वा प्रश्न आहे, कोणती मिठाई खाल्ल्याने बुद्धी वाढते? तुमचे ऑप्शन आहेत लाडू, बर्फी, जिलेबी, रसगुल्ला. या प्रश्नाचे उत्तर आहे रसगुल्ला. आपला 11वा प्रश्न आहे, नरेंद्र मोदी यांच्या चष्म्याची किंमत किती आहे? तुमचे ऑप्शन आहेत 20,000, 25,000, 30,000, 45,000. या प्रश्नाचे उत्तर आहे 45,000.
आपला 12वा प्रश्न आहे, सर्वात जास्त माचीसची विक्री कोणत्या देशात होते? तुमचे ऑप्शन आहेत नॉर्वे, भारत, जपान, अमेरिका. कुणाला उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे भारत. आपला 13वा प्रश्न आहे, चंद्र तारा कोणत्या देशाचे राष्ट्रीय प्रतीक आहे? तुमचे ऑप्शन आहेत चीन, भारत, जपान, पाकिस्तान. कुणाला उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे पाकिस्तान. आपला 14वा प्रश्न आहे, सर्वात कमी हेलिकॉप्टर कोणत्या देशात आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ग्रीक, क्युबा, भारत, जर्मनी. या प्रश्नाचे उत्तर आहे ग्रीक. आपला 15वा प्रश्न आहे, सर्वात मोठा पागलखाना कोठे स्थित आहे? तुमचे ऑप्शन आहेत गोवा, ओडिसा, आग्रा, महाराष्ट्र. कुणाला उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे आग्रा. आपला 16वा प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त वीज कशापासून बनते? तुमचे ऑप्शन आहेत पाणी, कोळसा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा. या प्रश्नाचे उत्तर आहे कोळसा. आपला 17वा प्रश्न आहे, पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत 22 एप्रिल, 23 एप्रिल, 25 एप्रिल, 26 एप्रिल. मित्रांनो, कोणाला उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचे उत्तर आहे 22 एप्रिल. आपला 18वा प्रश्न आहे, अक्षरधाम मंदिर कोठे स्थित आहे? तुमचे ऑप्शन आहेत दिल्ली, ओडिसा, आसाम, महाराष्ट्र. कुणाला उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे दिल्ली. आपला 19वा प्रश्न आहे, कोणत्या लोकांनी चिक्कू अजिबात खाऊ नये? तुमचे ऑप्शन आहेत मधुमेह, मुतखडा, मूळव्याध, ब्रेन ट्यूमर. कुणाला उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे मधुमेह असणाऱ्या. आपला 20वा प्रश्न आहे, राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत 10 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर, 12 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर. या प्रश्नाचे उत्तर आहे 12 नोव्हेंबर. आपला 21वा प्रश्न आहे, कोणत्या देशात एकही तुरुंग नाही? तुमचे ऑप्शन आहेत रूस, भारत, जर्मनी, नेदरलँड. कुणाला उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे नेदरलँड. आपला 22वा प्रश्न आहे, कोणत्या देशात एकही आर्मी सेना नाही? तुमचे ऑप्शन आहेत पेरू, भारत, नॉर्वे, आइसलँड. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे आइसलँड. आपला 23वा प्रश्न आहे, कोणत्या राज्याला कोहिनूर म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत दिल्ली, आसाम, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर आहे आंध्र प्रदेश.
आपला 24वा प्रश्न आहे, कोणत्या देशात एकही बँक नाही? तुमचे ऑप्शन आहेत नॉर्वे, भारत, सीलँड, अमेरिका. कुणाला उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे सीलँड. मित्रांनो, आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, कोणते फूल 36 वर्षातून एकदाच फुलते? तुमचे ऑप्शन आहेत झेंडू, गुलाब, चमेली, नागपुष्प. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. आजच्यासाठी एवढेच पुरे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.